नमस्कार मंडळी. प्रसार प्रकाशन पुणे आणि ई प्रसारण या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या इंडिक रूट या कार्यक्रमामध्ये आपण आज भेटणार आहोत दीपालीताई पाटवरकर यांना. नमस्कार दीपालीताई. नमस्कार. मला इंडिक रूट्समध्ये यायला फार आनंद होतो आहे आणि प्रसाद प्रकाशनसाठी मी अधूनमधून लिहितच असते. आज बोलायला आणि गप्पा मारायला फार फार आनंद झाला. आपली सगळी मंडळी त्यांना असं वाटतं की दीपालीताईंची आपण थोडीशी ओळख करून घ्यावी, तर तुमच्याबद्दल थोडंसं सांगता का? माझा प्रवास खरं तर आधी सायन्स स्ट्रीममधला. तर मी आधी MSc केलं कम्प्युटर सायन्समध्ये. मग त्याच्यानंतर तो काळच असा होता की सगळं फक्त कम्प्युटर. तर 20 वर्ष मी IT मध्ये होते. बापरे. मग एका पॉईंटला मला लक्षात आलं की आता म्हणजे IT सोडून मी दुसरं काहीतरी पूर्ण वेळ करू शकते. असं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मग मी तिथे राजीनामा दिला. मग मी TMVमधून MA इंडोलॉजी केलं आणि तिथे मला अगदी बरोबर मला आता पुढचा रस्ता कसा आपला असायला पाहिजे हे कळलं. अगदी की अभ्यास कसा करायला पाहिजे, कुठली पुस्तकं वाचावीत. आधीपासून मला इतिहासाची आवड होतीच, तर ते माझं वाचन होतं. पण MA इंडोलॉजी केल्यावर त्याला ना एक शिस्त लागली आणि त्यानंतर मग मात्र मी वाचन करते, लेखन करते आणि शिकवते सुद्धा. तर त्याच्यामध्ये भारतीय संस्कृती आणि जगातल्या वेगवेगळ्या धर्म हे असं शिकवते आणि त्याच्यामधनं खूप आनंद मिळत आहे मला. किती छान. आणि ह्याच्यामध्ये अजून एक काय होतं ना की हे सगळं शिकत असताना, हे सगळं शिकवत असताना आपल्याला स्वतःची पण एक अजून ओळख कळायला लागते. हे जे इंडिक रूट्स आहेत ना ते आपलेच आहेत रूट्स. अगदी खरी गोष्ट आहे. पण मला तुमचं कौतुक वाटतं की IT मध्ये जरी लक्षात आलं तरी प्रत्यक्षात ती कृती करणं, ते सोडणं आणि मग पुढे संपूर्ण वेगळा प्रवास सुरू करणं, यालाही काहीतरी लागतं. ते तुम्ही करून दाखवलं. नाही, त्याच्यामध्ये ना माझं एकटीचं काही श्रेय नाही आहे. माझ्या यजमानांचं, नरेंद्रचं, त्याचा सपोर्ट असल्यामुळे मी हे करू शकले. बरोबर. की म्हटलं मी आता पूर्ण हे सोडून दुसरं काही करणार आहे. तर नरेंद्रचा साथ असल्यामुळे मी हे करू शकले. खरं तुमचं दोघांचं अभिनंदन. धन्यवाद. तर आज दीपालीताई आपण एका वेगळ्याच विषयावरती गप्पा मारूयात का? हल्ली मी असं ऐकते, पेपरमध्ये पण वाचते, जगामध्ये कुठे ना कुठेतरी अशा घटना घडतच असतील की जसं मध्ये निर्भया प्रकरण झालं किंवा आत्तामध्ये साक्षीचा खून झाला. परवा अगदी सदाशिव पेठेमध्ये सुद्धा तरुणीवरती कोयत्याचे वार करणारा एक मुलगा होता. मला खात्री देशोदेशी असं काहीतरी घडतच असणार. ही सगळी प्रकरणं घडण्याचं मुख्य कारण असं होतं की प्रेम, एकतर्फी प्रेमातनं होणाऱ्या घटनांमधनं खूप म्हणजे वाढ झालेली आहे आणि जे खूप चुकीचं वाटतं मला. तर मला असं वाटलं की आपल्याकडे पण जे एक पहिल्यापासूनचं जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, वेदांमधून, आपल्या साहित्यामधून जे एक प्रेमविश्व जे दिसतं ते आणि पाश्चात्य प्रेमविश्व याच्यामध्ये काय काय आहे हे एकदा आपण जर बघितलं तर कदाचित या पुढच्या पिढीला पण त्यातनं काहीतरी मार्गदर्शन मिळू शकतं. कारण आपल्या मागच्या काळात जर आपण बघितलं तर म्हणजे भारतीय इतिहासात तर अशी कुठली एकतर्फी प्रेमातनं कृती झालेली सहसा दिसत नाही. अगदी क्वचित कधी असेल पण दिसत तरी नाही. तर आज आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. फार छान विषय निवडला आहे. कारण काय झालं आहे की आपल्याला म्हणजे अगदी माझ्या पिढीला सुद्धा की संस्कृत साहित्य काय आहे त्याची ओळखच नाही. त्याच्यामधल्या कथा कधी वाचल्या नाहीत, ऐकल्या नाहीत किंवा पुराणातल्या कथा ऐकल्या वाचल्या नाही आहेत. आणि जेव्हा असं आपण काही ऐकत नाही तेव्हा आपल्याला मार्गदर्शन कसं मिळणार? बरोबर. तर हा अतिशय सुंदर विषय निवडला आहे आणि आपण हे दोन्ही बघू, दोन्हीचा विचार करू. तुम्ही म्हटला तसं की पाश्चात्य प्रेमकथा आणि भारतीय प्रेमकथा त्याच्यात काय सांगितलं. अगदी. तर मग पाश्चात्य प्रेमकथांबद्दल काय सांगाल? कुठलीही प्रेमकथा म्हटलं ना आणि असं विचारलं की तुम्हाला कोण प्रेमी माहिती आहेत, तर पहिलं नाव रोमिओ ज्युलियटचं येतं. हो. आणि ही कथा शेक्सपियरनं लिहिलेली आहे. इंग्लंडमधली कथा आहे.
आणि अगदी म्हणजे त्याला आता आपण अलीकडच्या काळातली म्हणू शकू, कारण 12व्या शतकाच्या आधी म्हणजे जुनं, त्याच्यानंतरचं सगळं अलीकडं असंच मी म्हणते. त्याच्यामुळे रोमिओ ज्युलिएटची कथा तर आहे ती फार प्रसिद्ध. ती त्याच्यामधल्या शेक्सपियरनं वापरलेली त्याची भाषा, त्यानं दिलेली रूपकं, अशा सगळ्यामुळे ती आहे सुंदर. पण ती कथा म्हणून जर का आपण पाहायला लागलो तर त्या कथेमध्ये काय सांगितलंय की ती लहान मुलगी आहे ज्युलिएट, अशी काहीतरी 14 वर्षाची वगैरे, इतकी लहान मुलगी की तिला काय प्रेम कळणार आहे असं वाटतं आपल्याला. आणि हा रोमिओ जो आहे तो एका मुलीच्या प्रेमात पडला आहे आणि मग ती नाही म्हणते त्याला. मग तो असा हार्ट ब्रोकन आहे. मग आता त्याच्यावरती काहीतरी उपाय म्हणून त्याला मित्र एका पार्टीला घेऊन जातो. मग आता त्या पार्टीला पण कुठला घेऊन जातो तर त्यांचं जे घराण्याचे जे दुश्मन असतात त्यांच्या घरी पार्टीला घेऊन जातो. म्हणजे आपल्याला अगदी हिंदी पिक्चरचा बघत आहोत असंच वाटेल की माहिती आहे खानदानी दुश्मनी वगैरे असं काय काय. तिथे जातो. मग तिथे गेल्यावर तो त्या ज्युलिएटच्या प्रेमात पडतो. आणि ही कथा जी आहे ही अक्षरशः काही दिवस घडते. काही दिवसात ते एकमेकांच्या अगदी आकंठ प्रेमात पडतात. मग भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, खून होतात. आणि मग सगळ्यात शेवटी मग त्या ज्युलिएटचं दुसऱ्याच एका प्रिन्सबरोबर लग्न ठरतं. मग त्याच्याबरोबर लग्न करायचं नाही म्हणून मी ती विष प्याल्याचं ॲक्टिंग करते. आणि मग ती विष पिऊन मेली असं सगळ्यांना वाटतं आणि ह्या रोमिओलाही तसंच वाटतं. मग तो दुःखानं येतो. त्या प्रिन्सलाही तो मारून टाकतो. त्या बिचारा कशात नसतो मध्ये, त्याला मारून टाकतो, स्वतः आत्महत्या करतो. आणि मग ही उठते. मग ती पण आत्महत्या करते. त्याचा प्रेमभंग झालेला असतो म्हणून तो पार्टीला जातो ना. हो, ते संपतं. पहिलं प्रेम ताबडतोब विसरतो. हां, लगेच संपलं. आणि मग दोघंही मरतात. अशी कथा आहे की त्यांचं प्रेम काही सफल होत नाही, त्यांचं काही लग्न होत नाही, ते आनंदानं राहत नाहीत, दोघंही मरतात. अशी ती कथा. आणि मग ह्याच्यामध्ये असा आपल्याला एक प्रश्न येतो की त्या विवेक कुठे आहे? की मरणाची ॲक्टिंग केली आहे की आपल्याला जी कळली आहे ती बातमी ती पूर्ण बरोबर आहे की नाही, शहानिशा करणं किंवा हे म्हणजे काही नाहीच, काहीच नाही आहे म्हणजे बुद्धिपूर्ण गहाण ठेवून दिल्यासारखं. हो, म्हणजे मला इथे काय आठवतं की आपण रामायण ऐकलेलं आहे आणि रामायणात युद्ध चालू आहे. तर त्या राम रावणाच्या युद्धाच्या प्रसंगामध्ये एक दिवस रावण काय करतो, रामाचं शिर एक असं बाहुलीसारखं तयार करून सीतेच्या समोर टाकतो की आता मारलंय रामाला, आता काय होणार ना. पण तिथे सीता आत्महत्या करून मोकळी होत नाही. ती विवेकानं तिथे थांबते, विचार करते. तिला मग कोणीतरी सांगतं की नाही हे खोटं आहे वगैरे, पण ती असा काहीतरी आताताईपणा करत नाही. किंवा तसंच अजून एकदा काय होतं की मेघनाद सीतेसारखी दिसणारी एक बाहुली मारून युद्धभूमीवर टाकतो, रणांगणात टाकतो. पण सेम परत राम काही असं म्हणत नाही की अरे सीता मरून गेली आता मी पण मरतो, नाहीतर युद्ध सोडून निघून जातो. तर हा जो विवेक आहे भारतीय प्रेमकथांमधला, हा आपण सगळ्यांनी शिकायची गोष्ट आहे. अगदी खरी गोष्ट आहे. पण हल्ली मला असं वाटतं की लोकांना हे खूप प्रेम असल्याचं लक्षण वाटतं की त्या क्षणी मेला किंवा त्या क्षणी हे केलं. पण आता तुम्ही सांगितलेल्या गोष्टीमध्ये राम आणि सीतेचं एकमेकांवरती प्रेम नव्हतं असं तर कोणीच म्हणू शकणार नाही. पण संयम होता त्यांच्याकडे, संयम होता की विवेक, मुख्य म्हणजे विवेक. किंवा नंतर आणखीन एक प्रसिद्ध पाश्चात्य प्रेमकथा म्हणजे लैला मजनू. आता ही लैला मजनू म्हणजे आता हे दोघंही असे आहेत ना की रोमिओ काय किंवा मजनू काय, की आपल्याकडे कोणी प्रेमात पडलं तर त्याला मजनू म्हणतात की इतकं ते नाव आहे, किंवा रोड रोमिओ वगैरे अशी नावं आहेत. तर ह्या लैला मजनूची कथा पण अशीच मजेदार आहे. मजेदार म्हणजे कसं की एकतर्फी प्रेम आहे मजनूचं आणि त्याचं लहान असल्यापासून त्या लैलावरती प्रेम आहे. मग तो शाळेत जायला लागतो आणि मग त्याला काही लिहायला सांगितलं की तो पानभर फक्त त्या लैलाचंच नाव लिहितो. मग त्याला सगळेजण समजावून सांगतात की तू काही असं करू नको, शिक्षणात लक्ष दे वगैरे, आणि ते सोडून दे तिचा नाद. आता परत इथे कसं आहे, रोमिओ ज्युलिएटची कथा होती ना, त्याच्यामध्ये घराण्याची दुश्मनी होती, 2 घराण्याची. ही लैला मजनूची कथा जी आहे
ती एक लैला श्रीमंत घरची आहे अच्छा. आणि हा गरीब घरचा आहे. बर. तर हे कॉन्ट्रास्ट आहेच. कॉन्ट्रास्ट आहे, काहीतरी कॉन्ट्रास्ट आहे. आणि मग तो लैलाचे वडील काही तयार होत नाहीत लैलाचं लग्न मजनूशी करून द्यायला. मग तो म्हणजे खरंच वेडा होतो. आता त्याचं खरं नाव कैस आहे, पण तो लैलाच्या प्रेमामध्ये दिवाना होतो, म्हणजे अगदी वेडा होतो, ठार वेडा, म्हणून त्याला मजनू म्हणायला लागतात. ओके, म्हणजे मजनू म्हणजे वेडा. मजनू म्हणजे वेडा. ओके. तर त्याला खऱ्या नावानं कोणीच हाक मारत नाही, त्याला मजनू म्हणायला लागतात. आणि मग त्यांचाही शेवट असाच आहे की तिचं लग्न कोणाशी तरी लावून दिलं जातं आणि ती काही सुखानं तिथे नांदत नाही आणि मग दोघंही मरतात. एका कथेमध्ये असं आहे की तीच त्याला विष देते, असं म्हणजे त्याचे काय 2-3 व्हर्जन्स आहेत त्याच्यामध्ये कसं. तर एकूण त्याचाही शेवट, त्याचा गोड शेवट काय आहे की त्यांना एकमेकांच्या शेजारी पुरतात शेवटी. तर आता ह्याला कुठून म्हणायचं की ही प्रेमकथा किंवा ह्याच्यातून काय शिकायचं, की ह्याच्यातून काही शिकायचं असेल तर असं होऊ नये एवढंच शिकू शकतो. इथे मला ना एक गोष्ट सांगायची की आता हा मजनू आहे, त्याला नाकारलं की नाही, मग नाकारल्यावर ते एक्सेप्टन्स जे आहे तो आपल्याला दिसत नाही, एक्सेप्टच करत नाही. नाही म्हटलंय हे एक्सेप्टच करायचं नाही, पुन्हा पुन्हा अजून तेच प्रयत्न करत राहायचं. पण आपल्याकडची समजा एक कथा पाहिली की आता ऋग्वेदामध्ये एक सूर्या सावित्रीचं सूक्त आहे. तर त्याच्यामध्ये आहे की सूर्याच्या मुलीचं लग्न. तर सूर्यदेव त्याच्या मुलीचं लग्न अश्विनी कुमारांशी ठरवतो आणि मग त्याची मुलगी त्याला म्हणते की माझं तर चंद्रावर प्रेम आहे. बरं. मग आता हे खरं तर मसाला झाला हा एका पिक्चरसाठी. पण मग सूर्यदेव म्हणतो की हां, चंद्र पण चांगला आहे मुलगा, त्याच्याशी लग्न करायला हरकत नाही. मग तो जाऊन परत त्या अश्विनी कुमारांना सांगतो की माझ्या मुलीचं दुसऱ्यावर प्रेम आहे, तर तिचं लग्न मी त्या चंद्राशी लावून देणार म्हणून. मग हे अश्विनी कुमार पण ठीक आहे म्हणतात, म्हणजे संपला तिथे विषय. हो, संपला. म्हणजे इथे कुठे म्हणजे सगळ्यांनी अगदी पूर्ण स्वीकारलं की ठीक आहे, ही फॅक्ट आहे. म्हणजे त्याच्यावर कोणी असं घराण्याचं हे असं कोणी तलवारी काढलं नाही. हां, की इथे कुठे खानदानकी इज्जत येत नाही किंवा माझ्याऐवजी तिला त्याच्यावर प्रेम केलं तर मी आता दारू पिऊन माझं आयुष्य पूर्ण घालवतो, असंही तो अश्विनी कुमार करत नाहीत. उलट तिची डोली घेऊन जायची असते तेव्हा अश्विनी कुमार तिची डोली घेऊन जातात. म्हणजे आपल्याला जे शिकवले, आपण समजा जर का ह्या कथा वाचल्या, आपल्या मुलांनी ह्या कथा ऐकल्या, तर त्यांना कळेल ना की आपल्या आयुष्यात असा प्रसंग घडला तर आपण कसं केलं पाहिजे, कसं वागायला पाहिजे. म्हणजे जिच्यावर प्रेम आहे तिच्या सुखात आपला आनंद. हां, आणि एक नाही तर अजून पडलेत ना 100, की असं नाही की संपलं आयुष्य. नाही, म्हणजे ही मिळाली तरच आयुष्य संपलं असं काही नाही. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपण पाश्चात्य कथा बघितलं आहे. पण मग भारतीय प्रेमकथांबद्दल असं काय सांगता येईल? अशा भारतीय कुठल्या प्रेमकथा आहेत की ज्या आपल्याला ठाई ठाई बघायला मिळतात, त्याच्यातून आपल्याला काय मिळते शिकायला किंवा काय शिकायला मिळतं? बरोबर. एक मला जी भारतीय कथा सांगायची आहे त्याची बॅकग्राऊंड ग्रीसमधली एक आधी कथा सांगते बरं का. तर ही ग्रीस कथा आहे ओर्फियस नावाच्या एका युवकाची. त्याचं लग्न झालं असतं आणि त्याच्या बायकोचं नाव युरेडिस. तर तिचा मृत्यू होतो, अपघाती मृत्यू होतो तिचा. आणि मग ह्या ओर्फियसचं तिच्यावर अतिशय प्रेम असतं की ती मेली म्हटल्यावर त्याला इतकं दुःख होतं, तो इतका शोक करतो, तो आपलं गाणं गायला लागतो त्या दुःखामध्ये. तर हार्प आहे त्याच्याकडे एक, ते हार्प वाजवत तो आपलं त्याचं ते दुःखाचं गाणं गातो. आणि ते गाणं इतकं त्याचं दुःखी असतं की सगळेजण रडायला लागतात. मग तो जाऊन देवांना पण त्याचं गाणं ऐकवतो, मग तेही रडायला लागतात. ते शेवटी त्याला म्हणतात की बास आता बाबा तू गाऊ नको. तो जो अंडरवर्ल्डचा देव आहे, त्याचं नाव काय असतं, पाताळात जा, हेडिस त्याचं नाव. तर तू त्याच्याकडे जा आणि तुझ्या बायकोला परत माग, युरेडिसला. मग त्याला आनंद होतो, त्याला व्हिसा मिळाला
की खरं की तू तिथे जाऊन बायकोला परत घेऊन यायचं. तिथे जायचं म्हणजे मृत्यू लोक काय बरं म्हणायचं मृत लोक जिथे असतात तिथे. मग तो जातो, मग तिथे जातो, तिथे परत त्याचं गाणं ऐकवतो. तो हेडिस म्हणजे यमराजासारखा. मग त्याचंही हृदय अगदी द्रवतं. हो, तो म्हणतो की मी असं कधी करत नाही, पण तुझ्यासाठी म्हणून मी तुझ्या बायकोला जाऊ देईन. तर ती येईल तुझ्या मागे मागे, फक्त तू मागे वळून बघायचं नाही. तू पृथ्वीवर पोचल्यावरच मग तिच्याकडे बघ. एवढीच अट. बरं म्हणतो आणि मग निघतो. आणि तो निघतो, चालतोय पुढे आणि मागे असेल ती. मग पण काही आवाज येत नाही, तिच्या पैंजणांचा आवाज येत नाही किंवा वाऱ्यानं तिचं काय पदर उडाल्याचा काही आवाज येत नाही, काहीच आवाज नाही आहे. त्याला शंका यायला लागते. पण तरी तो असं रेटत पृथ्वीवरती येतो. असं पहिलं पाऊल टाकतो पृथ्वीवर आणि मागे वळतो. पण तिनं ठेवलं नसतं ना पृथ्वीवर पाऊल, ती पोचली नसते, ती मागे असते अजून. त्यामुळे मग ती परत अंतर्धान पावते आणि पुन्हा ती मृत्यू लोकांत जाते. तर ही कथा बरं का. आणि मग आपल्याला ह्याला पॅरलल जी कथा मिळते भारतीय ह्याच्यामध्ये, ती सत्यवान आणि सावित्रीची. बरोबर. अगदी तशीच आहे की सत्यवानाला तिनं निवडलंय. आणि ही कथा कशी आहे पहा, की तिचे वडील तिला सांगतात की तूच तुझा नवरा शोध. म्हणजे वडिलांचा विश्वास आहे की ही चांगला मुलगा शोधेल, तिला नवरा निवडण्याचं स्वातंत्र्य आहे. तर असं करून मग ती शोधते आणि ती जो नवरा शोधते तो सत्यवान. आणि ही राजकन्या, तो तर जंगलात राहणारा वनवासी आहे. तर शोधते, त्याच्याशी लग्न होतं. तो 1 वर्षांनी मरणार असं भाकीत केलं असतं तरी ती त्याच्याशी लग्न करते. आणि मग नंतर ते 1 वर्षांनी ठरल्याप्रमाणे त्याचा मृत्यू होतो. आणि मग ती यमाच्या मागे मागे जाते की नवऱ्याला परत मिळवायला. इथे इतकी छान गोष्ट आहे. म्हणजे हे मी कम्पेअर करते म्हणून सांगते की ग्रीक कथा पण सुंदरच आहे, अशी ट्रॅजेडी आहे ती. पण आपल्याला इथे दिसतं की तो स्वभावातला फरक, की ओर्फियस जो होता त्याला शोक केला आहे त्यानं. आणि इथे सावित्री क्षणभरही शोकाला थारा देत नाही. ती धैर्यानं त्या यमाच्या मागे जाते आणि ती प्रयत्न करते आणि ती यमाच्या मागे जाते आणि मग यम तिला काय काय म्हणतो की तू येऊ नको, मग अजून एक वर माग, मग हा एक वर घे. मग असं करत करत ती शेवटी म्हणते की मला मुलगा व्हावा की तो राजा होईल वगैरे. तथाच तू म्हणतो यम. आणि लक्षात येतं की अरे आपण तर सत्यवानाला नेतोय. मग यम परत म्हणतो की नाही ठीक आहे, तू जिंकलीस, मी सत्यवानाला परत जिवंत करतो. आणि मग ती परत येते. आता इथे ना अजून एक फार महत्त्वाचा फरक आहे की जो आपल्याला ह्या 2 कथांमध्ये दिसतो, तो म्हणजे श्रद्धा. की ओर्फियसची श्रद्धा नाही आहे, त्याच्या मनामध्ये शंका आहे की येते की नाही, मग त्यानं खरं सांगितलं असेल की नाही, त्याच्या मनात शंका आहे. सावित्रीच्या मनात शंका नाही, श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेवरती हे तरुण जाते ती. बरोबर आहे की सत्यवान पुन्हा जिवंत होतो आणि मग पुढे ते सुखानं राज्य करतात. आणि ही जी कथा आहे सत्यवान सावित्रीची, ती इतकी प्रसिद्ध आहे की कुठल्याही 2 प्रेमिकांना त्यांची उपमा दिली आहे कधी पण. म्हणजे आज अगदी आपण जे मंगलाष्टकं म्हणतो लग्नातली, त्याच्यामध्ये पण असं आहे की ही जे नवरा नवरी आहेत 2 जण, ते सत्यवान सावित्रीसारखे व्हावेत, हा मंगल आशीर्वाद त्यांना मिळतो. इतकं तिनं मिळवलंय. बरोबर. म्हणजे ती फक्त कथेत राहिली नाही, तर तिने संस्कृतीमध्ये स्वतःचं एक अढळपद निर्माण केलं. हो, हे महत्त्वाचं. आणि मग परत तुम्ही आत्ता विचारलं होतं तसं की भारतीय कथा काय शिकवतात, तर मगाशी आपण कथा पाहिली त्याच्यामध्ये विवेक आहे. ही कथा पाहिली तर सावित्रीकडनं आपल्याला 2 गोष्टी आहेत शिकायला. एक पहिली गोष्ट म्हणजे तिचं जे प्रेम आहे ते धर्माधिष्ठित प्रेम आहे, की ती गुण पाहते मुलाचे, धन पाहत नाही, अर्थ पाहत नाही, हे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची दृढ श्रद्धा, तिची स्वतःवरही श्रद्धा आहे आणि आपल्याला मिळालेला वर
तो खराच आहे ही श्रद्धा. अगदी म्हणजे हा खूप मोठा फरक आहे. म्हणजे आपल्याला असं आपण इथे असं करत नाही आहोत की पाश्चात्य ते सगळं टाकाऊ वाईट आणि आपलं ते चांगलं असं असा हा इथे मुद्दा नाही मला वाटत. कारण कथा म्हणून सगळ्यात फार सुंदर आहे. पण नेहमी असं वाटतं की या ज्या कथा आहेत त्याच्यातनं आपण कळत नकळत काहीतरी बोध घेत असतो. मग आपण आपल्या कथातनं काय बोध घेतो हे मला महत्त्वाचं वाटतं. तर ते तुम्ही आता खूप छान सांगितलं. मला आणि अजून एक काय वाटतं ना, की ह्या कथा तर आहेतच, पण ह्या कथा सांगत राहिल्या पाहिजेत. हो. आणि दुसरी गोष्ट आहे की कधी कधी काय होतं, किंवा आजकाल जे काय झालेलं आहे की पौराणिक तुमच्या कथा आहेत त्या सगळ्या टाकाऊ आहेत, त्या सगळ्या मायथॉलॉजी आहेत, त्याच्यात काही अर्थ नाही, हे बिंबवल्यामुळे काय होतं की ती कथा आहे त्याच्यातनं आपण काय शिकायचं हेच कळत नाही मुलांना. तर हे सांगणारं पाहिजे कोणतरी की ही कथा आहे पण ह्याच्यातनं तुम्हाला काय काय दिसतं, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे ती खरी आहे खोटी आहे की ती सश्रद्ध आहे का अश्रद्ध आहे का अंधश्रद्धा आहे या सगळ्या गोष्टींपेक्षा त्याच्यातनं आपण काय शिकतो ते फार महत्त्वाचं आहे. अगदी आपला फोकस तिकडे असायला पाहिजे. हो, अगदी बरोबर. म्हणजे प्रश्नसुद्धा काय विचारायचे हा काय बरं म्हणायचं, तो एक बुद्धी तशी डेव्हलप व्हायला पाहिजे की प्रश्न काय विचारायचा. म्हणजे ही सत्यवान सावित्रीची कथा ऐकून जर का प्रश्न असा असेल, हे असं काही असतं का, की यम काही असतो का, त्याच्या मागे कुठे जाणार, पण मग तसं हेडायच तरी कुठे असतं. एक्झॅक्टली. ती जर का तुम्ही कथा म्हणून वाचत असाल ग्रीस, तर तुम्ही कथा म्हणून बघा, कथा म्हणून पहा, पण त्याच्यातला बोध जो आहे तो घ्या. बरोबर, अगदीच खरं आहे. पण मग या अशा सगळ्या ज्या आपण पाश्चात्य वगैरे ज्या काय कथा, पाश्चात्य पौर्वात्य आपल्या ज्या काय कथा हे आपण पाहतो, ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत, तर त्या प्रेमकथांचा भारतावर काय परिणाम झाला? हा प्रेमकथांचा मला तरी वाटतं बरं का की मुख्य परिणाम ना बॉलिवूडवर झालेला आहे. की आपण जर का आपल्या सिनेमातल्या कथा पाहिल्या तर त्यांच्यावरती रोमिओ ज्युलियट असू देत किंवा लैला मजनू असू देत, यांचा इतका परिणाम आहे. आणि ह्या मी ज्या सांगितल्या दोन, रोमिओ ज्युलियट आणि लैला मजनू, ह्या प्रातिनिधिक आहेत. अशा अनेक कथा आहेत की आपण अगदी हीर रांझा पाहिली किंवा सोनी मेहवाल पाहिली. आता ह्या कथा घडतात भारताच्या भूमीत, पण त्या लिहिलेल्या आहेत अरबी कवींनी, त्यामुळे ते अरबीच कथा म्हणायला पाहिजे त्यांना खरं तर. तर ह्या सगळ्या कथांचा बॉलिवूडवर खूप परिणाम दिसतो आपल्याला. म्हणजे मग आपण आता समजा अगदी कयामत से कयामत तक पाहिला, ते तशीच दिसते की रोमिओ ज्युलियट सारखीच ती कथा आहे की दोन दुश्मन घराणी आहेत, त्यांच्या मग त्यांच्यात एकमेकांमध्ये भांडणं आहेत, मग इकडचा मुलगा तिकडच्या मुलीच्या प्रेमात पडतो, शेवटी दोघंही मरतात. सेम कथा आहे, फक्त ती इंडियनाइज, इंडियनाइज केलेली आहे. किंवा बॉबी असेल, त्याच्यामध्ये श्रीमंत गरीब आहे, किंवा ह्या अशाच दिसतात कथा सगळ्या की तिथे समाजामध्ये एक्सेप्ट होणार नाहीत अशी दरी असते. आणि ते नायक आणि नायिका जे आहेत त्यांना समाजाशी काही घेणं देणं नाही आहे, त्यांना आपल्यामध्ये ती दरी आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आणि आपण गाणीसुद्धा जर का पाहिली बॉलिवूडमधली तर ती कशी आहेत, ते हे आहे, मैं प्रेमी तू प्रेमी, मैं राजी तू राजी, फिर क्या डॅडी क्या अम्मा, एक बस तू ही प्यार के काबिल, सारा जहां है निकम्मा. हा म्हणजे हा जो थ्रेड आहे की आईवडील म्हणजे समाज तर फारच दूर राहिला, आईवडिलांना पण जिथे किंमत नाही, अशा प्रकारचं एक संस्कृती म्हणता येईल बॉलिवूडनं आणली. बरोबर. किंवा काही काही आपल्याला अजून बॉलिवूडमधल्या कथा दिसतात की जिथे तो नायक आहे, तो प्रेमात पडतो कोणाच्या तरी, ती नाही म्हणत असते नायिका, पण तरी तो परत 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 प्रयत्न करत राहतो. ह्याचा परिणाम सांगते बरं का, की ह्याचा एक परिणाम असा आहे की आता जी काय चर्चा चालते
की म्हणजे अगदी कोर्टामध्ये पोचलेली चर्चा अशी आहे की इफ शी सेज नो शी मीन्स नो. हे सांगायला लागतं की तुमची जर का प्रेयसी किंवा तुम्ही जिला प्रेयसी समजता ती जर नाही म्हणत असेल तर त्याचा अर्थ नाही होतो. ह्याच्यावरती चर्चा घडायला लागते कोर्टात जाऊन. आणखीन एक काय झालं होतं, हे IT मधलं एका ऑफिसमधली ही घटना आहे बरं का. एक 8-10 वर्ष झाली असतील ह्याला. एक तरुण होते दोघेही आणि एक मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडला आणि त्यानं तिला प्रपोज केलं, ती नाही म्हणाली. मग ते संपायला पाहिजे खरं तर तिथे, पण ते संपलं नाही. तो आपलं परत परत तिला विचारत राहिला. शेवटी तिनं ती तक्रार HR केली. मग HRनं त्या मुलाला बोलावलं, त्याच्याशी विचारलं की तू हे असं का करतोयस. तर तो म्हणाला की शाहरुख खाननं नाही का असं केलं आहे पिक्चरमध्ये. त्यामुळे मला असं वाटलं की त्या मुलीनं हो म्हणेपर्यंत मी तिला विचारत राहायला पाहिजे. हा असा परिणाम, म्हणजे तुम्ही कुठल्या कथा ऐकता, तुम्ही कुठल्या कथा वाचता, तुम्ही काय गोष्टी पाहता, त्याच्याप्रमाणे समाज घडतो आहे. तर त्यामुळे असं वाटू शकतं की कशासाठी हे आपण कंपॅरिझन करतो आहे की ही कथा वाईट आहे किंवा ही कथा उत्तम आहे, चांगल्या दर्जाची आहे, ही कथा ऐकली पाहिजे. हे डिस्कशन कशासाठी होतं की ह्या कथांचे रिफ्लेक्शन समाजात पडायला लागतात. बरोबर बरोबर बरोबर. आणि मग बॉलिवूडमधल्या सगळ्या ज्या गाणी बिणी आपण ऐकतो ती मरायचीच गाणी आहेत की तू हो म्हटलं नाहीस तर मी मरीन, दिल चीज क्या है मेरी जान ले लीजिए, मर जाएंगे मिट जाएंगे. म्हणजे सगळ्या कथा अशा आहेत. आणि आपण समजा जर का विवाहातली जर का शपथ पाहिली तर आपल्याकडे विवाहातली शपथ कशी घेतली आहे नवरा बायकोनं, की आपण दोघं एकत्र मिळून घर बांधू, आपण दोघं एकत्र मिळून अर्थ मिळवू आणि आपण दोघं एकत्र मिळून 100 वर्ष जगू. तर आपल्याकडची ही जे काय बरं म्हणायचं विचार आहे तो असा आहे की आपण मोठं आयुष्य जगू, आपण त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी करू. त्याच्यामध्ये एक अजून असं आहे की तुला मुलं होऊ देत आणि तुला नातवंडांशी खेळायला मिळू दे, अशा प्रकारचा एकमेकांसाठी विचार केलेला दिसतो. आणि हे अगदी ऑपोजिट आहे. बॉलिवूडमधून हा जो विचार आला भारतामध्ये की मरून जायचं, की हे सफल झालं नाही तर मरून जायचं. मरून का जायचं, मरून का जायचं, जगून प्रेम करावं नाही का. अगदीच अगदी अगदी. तर हा मला असं वाटतं की पाश्चात्य प्रेमकथांमधून भारतात आला हा विचार, हा पगडा आला. आणि बॉलिवूडमध्ये नुसत्या लैला मजनूवरती किती पिक्चर निघाले. हो भरपूर. म्हणजे लैला मजनू ह्याच नावाचे 4-5 तरी पिक्चर असतील, जास्तच असतील. अगदी आहेत, नक्कीच आहे, नक्कीच आहे. त्यामुळे हे संस्कार इथल्या पिढ्यांवरती झालेले आहेत. आणि ते म्हणजे आता ज्या काही घटना आजूबाजूला बघतोय आपण की मृत्यू हे काही सोल्युशन नाही आहे. नाही नाही. आणि तुम्ही मरण पावल्यामुळे तो प्रश्न सुटला असं तर कधीच होत नाही. म्हणजे आत्महत्या हाही सोल्युशन नाही आहे किंवा तुमच्या प्रेयसीला मारून टाकणं हाही सोल्युशन नाही, अजिबातच नाही मुळीच. तर आणि म्हणून आता हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे की आपण पुन्हा आपल्या ज्या कथा आहेत त्यांच्याकडे वळलं पाहिजे, त्या कथा वाचल्या पाहिजेत. अगदी अगदी. आणि त्यातून शिकायला पाहिजे. अगदी अगदी. तर अशा कोणत्या कोणत्या आपल्या भारतीय साहित्यात कथा आहेत की ज्याच्यातनं आपल्याला काही शिकता येईल. किती खूप कथा आहेत की अगदी ऋग्वेदापासून आपण सुरुवात केलं की तिथून सुंदर सुंदर कथा आहेत की त्याच्यातली एक कथा आहे उर्वशी आणि पुरुरवा. त्या दोघांचा संवाद आला आहे ऋग्वेदात. आणि त्याच्यामध्ये तो फक्त संवादच आहे, त्याच्यातून फार कळत नाही आपल्याला. पण पुरुरवा उर्वशीला म्हणतो की तू थांब इथेच. उर्वशी अप्सरा आहे, ती स्वर्गात राहणारी. बरोबर. आणि हा पृथ्वीवरचा मर्त्य माणूस. तर तो तिला म्हणतो की तू जाऊ नकोस आणि तू माझ्याबरोबरच राहा.
आणि उर्वशी त्याला म्हणते की हा असं काही होऊ शकणार नाही, मला जायला पाहिजे, असं म्हणून ती निघून जाते. तर ही अशी इतपतच कथा येते ऋग्वेदात. पुढे पुराणांमध्ये आणि विक्रम उर्वशीयमध्ये कालिदासानं ते अजून खुलवून लिहिलेलं आहे. पण असं म्हणतात की ही जी कथा आहे ते एक रूपक आहे. ते रूपक कुठलं आहे तर उषा आणि सूर्य. हां, की पहाट होते आणि ती उषा म्हणजे नित्य नूतन तरुणी. ते सुक्त फार सुंदर, फार सुंदर, खूप सुंदर आहे. तर ती अशी सोनेरी रथातून येते आणि रोज ती आता सूर्योदय होणार आहे असा मेसेज घेऊन येते. त्यामुळे ती आनंदाची वार्ता घेऊन येते, सगळ्यांना अतिशय ती आवडणारी. तर अशी ती उषा, आणि ती इतकी सुंदर आहे तर तिचा प्रियकर कोण तर सूर्य. मग तो तिच्या मागून मागून येतो आणि सूर्योदय झाला की उषक्काल संपतो. तर तशी हे रूपक आहे पुरुरव आणि उर्वशीचा, असा हा एक विचार आहे. तर ऋग्वेदामध्ये आपल्याला अशी एक प्रेमकथा दिसते. किंवा त्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये आपण आलो तर राम आणि सीता, हे त्यांनी इतकं अत्युच्च त्यांचं प्रेम रंगवलेलं आहे, इतकं मॅच्युअर प्रेम आहे की त्याच्यामध्ये कुठे आताताईपणा नाही आहे, त्याच्यामध्ये कुठे काही हट्ट नाही आहेत, त्याच्यात कुठेही राग नाही आहे. किंवा राम आणि सीतेचे संवाद जे आहेत ते अक्षरशः प्रत्येक मुलानं वाचावेत असे आहेत. की त्याच्यातला एक संवाद सांगते बरं दोघांचा, की म्हणजे प्रेम म्हणजे काय असतं असं. की दंडकारण्यामध्ये आल्यावर रामाला सगळे ऋषी येऊन म्हणतात की तू आमचं रक्षण कर, इथे सगळे नरभक्षक राक्षस आहेत आणि ते कधीही हल्ला करतात, खातात माणसांना, तर तू आमचं त्यांच्यापासून रक्षण कर. आणि राम हो म्हणतो. आणि मग हे झाल्यानंतर परत आल्यावर बरं का, हा प्रसंग संपल्यावर एकांतात सीता रामाशी बोलते आणि ती म्हणते हे काही मी तुला सांगायला पाहिजे असं नाही, मी तुला आठवण करून देते असं. मी तुला शिकवत नाही आहे, तुला माहिती असलेलंच मी तुला परत सांगत आहे. आणि मग ती म्हणते की तू कशासाठी अशी रिस्क घेतो, की नाही घ्यायला पाहिजे, त्यांचं जे चाललं आहे ते चालू देत. अशा प्रकारचं सीता सांगते. पूर्ण सर्ग आहे बरं का, एक पूर्ण सर्ग ती तत्वज्ञान सांगते की कशा प्रकारे, की का तू हे नाही करायला पाहिजे. आणि मग पुढचा सर्ग राम तिला उत्तर देतो. आणि राम तिला उत्तर देताना काय म्हणतो की तू जनक राजाची कन्या आहेस, त्याच्यामुळे तू हे सगळं शिकलेलीच आहेस. म्हणजे तो तिच्या म्हणण्याला किती किंमत देतो. की आजकाल आपण जर का असं पाहिलं की नवरा बायकोच्या बोलण्यात कसं असतं, तू गप्प तुला काय कळतं, असं असतं. तर ते नाही आहे. राम म्हणतो की तू त्या जनकाची मुलगी आहेस, जनक हा थोर राजा आहे, तुझ्यावर हे संस्कार झाले, तू हे सगळं माहिती आहे. आणि विथ दॅट बॅकग्राऊंड राम तिच्याशी बोलतो आणि सांगतो की माझा धर्म काय आहे, की माझा क्षत्रियाचा धर्म. आणि मग क्षत्रियानं काय करायला पाहिजे, की दुसऱ्याला, म्हणजे समजा एखाद्या अबल लोकांना जर त्रास होत असेल तर त्यांना वाचवणं हा माझा धर्म आहे. असा तो सगळा संवाद आहे. तो संवाद बाजूला, पण प्रेम म्हणजे काय तर ही पण गोष्ट त्याच्यात येते की नुसतं गिफ्ट्स आणून दिल्यात म्हणजे प्रेम का, तर अजिबात नाही. म्हणजे गुलाबाची फुलं देणं, विष देणं हे प्रेम नाही, तर एकमेकांचा आदर करणं हे प्रेम आहे. तर अशी ही पुढची एक कथा आपल्याला दिसते. आणि त्यानंतर दूतकाव्य तर किती आहे. हो, ती तर फार सुंदर आहे. पण आता दूतकाव्यांची तुम्ही आठवण करून दिली, हे चांगलं झालं. आता आपण जर का संस्कृत साहित्यातलं प्रेम म्हटलं तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी दिसतात. पण त्यातल्या बऱ्याचशा प्रेमकथांमध्ये एक महत्त्वाचा घटक आढळतो, तो म्हणजे दूत. कितीतरी प्रेम ही दूताशिवाय सफल होतच नाही. इतर दूत तरी पाहिजे, नाही तरी मित्र तरी पाहिजे. कोणतरी एक असल्याशिवाय, मित्र असल्याशिवाय, सखी असल्याशिवाय प्रेम सफल होत नाही. तर त्याच्याबद्दल काहीतरी सांगा. हे मला सखी फार आवडते बरं का. मी एक सखीचं सांगते की पार्वतीची आपण पूजा करतो ना, ते नेहमी सखी पार्वती अशी असते. आणि मला ते फार आवडतं. म्हणजे कशासाठी, की आजकाल असं असतं ना की नवऱ्याचं माझ्याकडे लक्षच नाही, शॉपिंगला येतच नाही माझ्याबरोबर, वगैरे वगैरे वगैरे. आहे ना सखी, की ह्या सगळ्या गोष्टींसाठी सखी आहे. मैत्रिणी पाहिजेत,
तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या प्रियकराकडून, नवऱ्याकडून कशी काय मिळेल? नाही. की तुमची प्रत्येक गरज ही त्यानं नवऱ्यानेच पुरवली पाहिजे असं नाही. यू शूड हॅव युअर सपोर्ट सिस्टम. ती सखी. त्यामुळे मला हे फार आवडते. अगदी 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 खरंच आहे, खरंच आहे. पण ही सखी किंवा मित्र किंवा दूत हा नक्की प्रेमामध्ये काय भूमिका बजावत होता? दूत ना, अगदी पहिली प्रेमकथा दूत असलेली म्हणजे हनुमान. हो. की तो वायुनंदन आहे आणि तो रामाचा निरोप घेऊन सीतेकडे जातो, बर सीतेचा निरोप घेऊन रामाकडे येतो. बर हा पहिला दूत. आणि मला तरी असं वाटतं बरं का, की सगळी जी काही दूत काव्य आहेत त्याचं बीज इथे आहे की रामानं एक उडत उडत जाणाऱ्या दूताबरोबर, म्हणजे फास्ट, हो, हो. की त्याला काहीच अडकाठी नाही, की त्या डोंगर चढायला लागत नाही, समुद्र पोहायला लागत, असं का त्याला काही करायला लागत नाही. एकदम फास्ट उडत उडत जातो, निरोप देतो, परत येतो, असा तो दूत. आणि मग तो आपल्याला किती ठिकाणी दिसतो पहा, की नल दमयंतीच्या कथेमध्ये, की नलानं त्या हंसाला पकडलंय आणि तो हंस मग मनुष्यवाणीमध्ये बोलतो की मी तुझं वर्णन दमयंतीला सांगेन, मी तुला मदत करतो, मला सोडून दे. आणि मग तो हंसदूत पुन्हा तो उडत जाणारा, अगदी मेघदूतात कालिदासाने मेघाला सुद्धा दूत बनवला. हो, तोही परत उडत जाणारा, अगदी अगदी फास्ट. मग त्याच्यामध्ये पोपट आहे, सारिका आहे, भृंग आहे, किती मग मोर आहेत, असे अनेक दूतकाव्य की सगळ्यामध्ये ते बरोबर दूताचं काम मग अशी करून. तुम्ही सुरुवातीला म्हणजे सांगितलं ना की हनुमानाने सीतेला निरोप दिला रामाचा, तर तिथला तो एक जो प्रसंग आहे तो पण मला इथे प्रेमाच्या संदर्भात मुद्दाम आठवण झाली त्याची, की आता हनुमान उडत आलेला होता, तो उडत परत जाणार होता, मध्ये रावण किंवा इतर कोणी येऊ शकत नव्हतं. तो सीतेला म्हणाला, माई तू चल माझ्याबरोबर, मी तुला रामाकडे परत घेऊन जातो. हे फार सोपं होतं. पण सीता संयमी होती, ती हनुमानाबरोबर गेली नाही. तिने काय सांगितलं की नाही, रामाने इथे येणं, रावणाचा पराभव करणं आणि मला सन्मानाने घेऊन जाणं हे व्हायला पाहिजे. अगदी. त्याच्यामध्ये ना मला अजून एक कौतुक वाटतं सीतेचं, की वाल्मिकींनी हा जो प्रसंग सांगितला आहे त्याच्यामध्ये सीता 15 कारणं देते का येणार नाही तुझ्याबरोबर. त्याच्यातली 2 कारणं ही आहेत की एकतर रामाला पराक्रम करायचा ती अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे, आणि दुसरं कारण अजून एक आहे की परपुरुषाचा स्पर्श. तर ते एक कारण आहे. आणि त्याच्यानंतरची कारणं जी दिली आहेत सीतेने ती इतकी योग्य आहेत, म्हणजे एक राजकुमारीच असं बोलू शकते की जिनं राजकारण शिकलेली आहे. तर ती हनुमानाला म्हणते की तू मला घेऊन जाशील ठीक आहे, पण समजा नेतांना ह्या राक्षसांनी पाहिलं आणि तुझ्यावर हल्ला केला, समजा चुकून तू मेलास, तर मी कुठे आहे हे कुणालाच कळणार नाही. किंवा मी जर का पडले तुझ्या पाठीवरून, तर मग काय ना, संपलंच, काय होणार. किंवा आणखीन सांगते ती की हे जर का कळलं आणि आपण पकडलं गेलो आणि मग मला त्यांनी इथून आणखीन कुठेतरी नेऊन ठेवलं, तर रामाला माझा पत्ता कसा कळेल. इतकी सुंदर तिनं कारणं दिलेली आहेत की म्हणजे खरोखर एखाद्या डिप्लोमॅटला, म्हणजे जो शिकलेला आहे, हे अर्थशास्त्र शिकलाय, राजकारण शिकलाय, अशी ती सीता आहे. आणि तीही अशी सगळी कारणं सांगते. आणि ती संयमी. इथेही संयम दिसतो की ती पटकन म्हणत नाही हो हो चालेल चल आपण जाऊया, कधी एकदा माझी सुटका होईल. तो विवेक, संयम, अगदी बरोबर. आणि धैर्य की म्हणजे जरी आता रामाला जरी कळलेलं आहे ते सगळं पुढे आपली सुटका होणार आहे हे आहे, पण तरी तोपर्यंतचे दिवस इथे शत्रूच्या कैदेत आपण राहायचं आहे आणि निष्कलंक राहायचं आहे. हे सगळं घडवून आणण्यासाठी सुद्धा खूप धैर्य ते सीतेकडे होतं. हो. इथे मला ना परत अजून एक ग्रीक कथा आठवते बरं. होमरनं लिहिलेलं इलियाड. तर त्या इलियाडमध्ये मेलनियस नावाचा राजा आहे, त्याची बायको आहे हेलन, अतिशय सुंदर आहे, की जगातली सर्वात सुंदर म्हणून ती प्रसिद्ध आहे. आणि एक पॅरिस नावाचा राजपुत्र आहे, तो तिला पळवून नेतो. म्हणजे रामायणासारखंच आहे म्हणजे कथा असं.
आणि मग तिला सोडवून आणण्यासाठी युद्ध होतं. आणि हे युद्ध 10 वर्ष चालतं. आणि 10 वर्षांनी त्या राजाला तिला सोडवायला जमतं आणि तिला घेऊन परत येतो असं. तर आता इथे सीता जी आहे, रामायणातली सीता, ती ज्या प्रकारे निष्कलंक राहते आणि तिची जी निष्ठा आहे, पतिनिष्ठा, ती आपल्याला हेलनमध्ये दिसत नाही. कारण तिचं काय होतं, तिला पळून नेल्यावर ती लग्न करते पॅरिसशी. त्यांना 4 मुलं होतात. असं ते पाहिल्यावर आपल्याला वाटतं की त्या कथेमध्ये आणि रामायणामध्ये किती फरक आहे. आणि आपल्याला रामाकडनं, सीतेकडून किती गोष्टी शिकायला पाहिजेत असं वाटून जातं की त्याच्यासाठी अगेन आय कम बॅक टू धैर्य. प्रचंड धैर्य पाहिजे. बरोबर, अगदी खरं, अगदी खरं आहे, अगदी खरं. या दूतांची अजून काही तर या प्रेमकथा, ज्या भारतीय प्रेमकथा आहे, तर त्याच्यामध्ये काही कोण कोण सहभागी असायचं आणि त्यातला काही मजेदार कथा सांगणार का? सगळ्यात मला आवडणारी मजेदार प्रेमकथा म्हणजे वत्सला हरण. वत्सला म्हणजे बलरामाची मुलगी. आणि तिचं लग्न अभिमन्यूशी लहानपणी असं त्यांनी ठरवलं असतं की छान दिसतात 2 जण, तर त्यांचं लग्न करूया असं सुभद्रेच्या मनात. आणि मग नंतर हा अभिमन्यू आणि सुभद्रा, त्यांना कळतं की वत्सलेचं लग्न बलराम दुर्योधनाच्या मुलाशी ठरवत आहे. तर त्याचं नाव लक्ष्मण, बरं का. तर त्याच्याशी लग्न ठरत आहे. आणि मग ह्याला अतिशय वाईट वाटतं अभिमन्यूला की अरे आपलं तर लग्न ठरलं होतं हिच्याशी आणि आता कोणाशी तरी लावणार वगैरे. मग तो असा दुःखी बसला असतो. आणि तेव्हा घटोत्कच येतो आणि घटोत्कच त्याला विचारतो की का बरं तू असा दुःखी. मग ती सगळी बॅकग्राऊंड सांगतो अभिमन्यू. मग घटोत्कच तर मायावी राक्षस आहे. तो म्हणतो ठीक आहे, आपण हा काय चुटकीसरशी सोडवायचा प्रश्न आहे. आणि मग तो आपलं सगळे मायावी राक्षस घेतो, ते मायावी सैन्य घेतो आणि सुभद्रा आणि अभिमन्यू यांना घेऊन द्वारकेला येतो. आणि मग द्वारकेला आल्यावर तिथे वऱ्हाड आलेलं असतं की आता अगदी लग्न होणार बरं का, वऱ्हाड आलेलं आहे. आणि तिथे मग ते माया बाजार मांडतात की तुमच्याकडचं जुनं जे काय आहे ते तुम्ही सगळं जुनं द्या आणि नवीन घ्या. जुने दागिने द्या, नवीन दागिने घ्या. जुनी भांडी द्या, नवीन भांडी घ्या. जुने कपडे द्या, नवीन कपडे घ्या. असं सगळं करून सगळे वऱ्हाडी आपापलं जुनं सामान देऊन नवीन घेतात. आणि अगदी आता लग्न लागायच्या वेळेला ते सगळं मायावीच असतं सामान, ते गुप्त होतं. कुणाचे दागिने गुप्त होतात, कुणाचे कपडे गुप्त होतात. पूर्ण गोंधळ. मांडवामध्ये नुसता गोंधळ, पळापळ, सगळेजण लपायला बघतायत कुठेतरी. आणि त्याच्यामध्ये मग अभिमन्यू वत्सलेला घेतो आणि निघून जातो. मला वाटतं ही जी कथा आहे ही इट्स अ रोमॅन्टिक कॉमेडी अशी अगदी अगदी अशी आहे. आणि शेवटी मग काय त्या दोघांचं लग्न होतं. असा तो सुखांत अशी ही कथा आहे. खूपच छान कथा आहे ती. नंतर पुनर्जन्म, पुनर्मिलन अशा अंगाने जाणाऱ्या पण काही कथा असतील. हो, मला वाटतं कादंबरीमध्ये तसं काही आहे, अजून पण असतील. हो, कादंबरी, बाणभट्टच्या कादंबरीमध्ये आहे. आणि सगळ्यात ह्याच्यामध्ये काय आहे ना की आपली भारतीय कल्पना अशी आहे किंवा हिंदू कल्पना म्हणायला पाहिजे अशी आहे की हे काही आयुष्य एकच आयुष्य आहे असं नाही. की आपण काय पूर्वी पण होतो, आत्ताही आहोत, नंतरही असणार आहोत. आणि हा जन्म झाला की पुढचा जन्म आहे, त्याच्या पुढचा जन्म आहे. तर असं आपलं काही सीमित नाही आहे आयुष्य. बरोबर. आपण येणार आहोत परत. त्यामुळे एखाद्या कथेमध्ये समजा जर का नायकाचा किंवा नायिकेचा मृत्यू झाला तर ती प्रेमकथा तिथे संपत नाही, पुढच्या जन्मात कंटिन्यू होते. चालू होते. आणि
कितीतरी गोष्टी पण अशा दिसतात आपल्याला की इव्हन बॉलिवूडमध्ये आपल्याला श्रीदेवीचा पिक्चर होता नगीना का नागिन व्हॉटेवर. त्याच्यामध्ये ते मागच्या जन्मी साप असतात, मग पुढच्या जन्मी मनुष्य वगैरे. पण ती प्रेमकथा संपत नाही की मृत्यू झाला म्हणून प्रेम संपलं असं होत नाही. 7 जन्माची आहे. त्या कादंबरीमध्ये तर चंद्रापीड आणि तारावली हे तब्बल 3 जन्म घेतात आणि त्यांच्यामध्ये मध्यस्थी करणारा जो दूत असतो कपिंजल त्याचं नाव, तो पण त्यांच्याबरोबर 3 वेळा जन्म घेतो यांचं पुन्हा हे करून घेण्यासाठी. आणि ही कथा सगळीकडे फिरते, स्वर्गात, पाताळात, पृथ्वीवरती, सगळीकडे ती फिरत असते. म्हणजे ती वाचताना आपण इतक्या वेगळ्या जगात जातो आणि फार सुंदर कथा आहे ती प्रत्येकाने एकदा तरी वाचायला पाहिजे. अगदी अगदी वाचायला पाहिजे. किंवा इव्हन आपण ही पाहिली शिव आणि सतीची कथा, तर ती पण तशीच आहे. अगदी अगदी की सतीचा मृत्यू होतो, यज्ञात उडी मारून तिचा मृत्यू होतो आणि मग शंकर अतिशय शोक करतात आणि ध्यानस्थ बसून राहतात वगैरे. पण मग तोपर्यंत सतीचा पुनर्जन्म होतो पार्वती म्हणून. मग ती पार्वती म्हणून तपश्चर्या करते. इथेही पुढे गंमत आहे बरं का, की पार्वती तपश्चर्या करते की मला हा नवरा मिळावा. सो पार्वती इज प्रपोजिंग की ती पहिलं पाऊल उचलते. आणि मग शंकराला जेव्हा कळतं की ही आपल्यासाठी तपश्चर्या करते, तेव्हा शंकर तिची परीक्षा घेतात. तू माझ्या मागे लागलीस, एवढी तपश्चर्या केलीस, अपर्णा वगैरे, की पानं पण खात नाहीस, इतकं घोर हां, पण त्यांना भाळून जात नाहीत. ते तिची परीक्षा घेतात. तिला विचारतात की तो ते रूप वेश बदलून येतात शंकर, बटू आणि बटूचा वेश घेऊन येतात आणि शंकराला किती नावं ठेवतात. कुठे कैलासात राहतो, मनात आलं तर स्मशानात जातो. तर पार्वती तू कशी राहशील त्याच्याबरोबर, का ते नाद सोडून दे असं. तर सगळं सांगून झाल्यावर पण पार्वती म्हणते की नाही, मला शंकराशीच लग्न करायचं. तर ही परीक्षा घेतली आहे. तर हे पण मला असं वाटतं की तरुणांनी हे शिकायला पाहिजे. बरोबर की आपण कुणाशी लग्न करणार आहे तर आपण कम्पॅटेबल आहोत की नाही, की तर ते लग्न टिकेल, तर ते प्रेम टिकेल. लग्न हा पुढचा भाग झाला, पण प्रेम टिकण्यासाठी तरी ते आवश्यक आहे. तर ही पण एक गोष्ट की जी आपल्याला म्हणजे काय काय शिकायचं ते हे. अगदी अगदी खूप काही याच्यातनं शिकण्यासारखं आहे. पण आता मला असं सांगा की जर समजा एखाद्याच्या हातनं व्यभिचार घडत नसेल, पण चुकून माकून घडला, तर मग पुढे काय व्हायचं? पूर्ण जगभरात आपल्याला असं दिसतं की व्यभिचार घडला तर स्त्रीला शिक्षा होते. म्हणजे दोघांनी जरी केला असेल अपराध तरी शिक्षा स्त्रीला होते. आणि आपल्याला असं दिसतं की मिडल ईस्टमध्ये तिथे तर त्या स्त्रीला दगडं मारून मारणे ही शिक्षा अजूनही होते. ही किती वाईट गोष्ट आहे की अजूनही असं चालू आहे की दगडानं ठेचून मारणं. युरोपमध्ये पण आपल्याला असं दिसतं की अशा प्रकारची शिक्षा व्हायची. इंग्लंडमधली एक कथा आहे. कथा म्हणजे ऐतिहासिक आहे, त्याचे अनेक लेजंडरी अशी कथा आहे ती, की किंग आर्थर होता, त्याची बायको होती गुनेवर म्हणून, आणि ती सरदाराच्या प्रेमात पडली. आणि लॅन्सेट नावाचा हा सरदार. तर ती सरदाराच्या प्रेमात पडली. मग लोकांना कळलं की त्यांचं प्रेम आहे. मग तिला शिक्षा झाली की तिला जाळून मारायची शिक्षा झाली. आणि मग वेगवेगळ्या कथांमध्ये वेगवेगळं एंड आहे. काही कथांमध्ये तिला तो लॅन्सेट वाचवतो, काही कथांमध्ये ती नन म्हणून पूर्ण आयुष्य उर्वरित आयुष्य का मोनॅस्ट्रीमध्ये राहते वगैरे, अशा वेगवेगळ्या हे आहेत. पण मुख्य काय आहे की व्यभिचार केल्यावर तिला शिक्षा झालेली. आणि आणखीन आपण समजा अजून अलीकडच्या काळात युरोपमधलं पाहिलं
तर त्याच्यामध्ये असं दिसतं की जर का व्याभिचार केला असेल तर ते समजा प्रूव्ह करायचं आहे स्त्रीला की व्याभिचार केला नाही, तर तिला गरम केलेले रेड हॉट आयर्नवरून चालायची शिक्षा द्यायचे. अरे बापरे. की ती जर का असं चालू शकली तर तिच्याकडनं व्याभिचार घडला नाही आहे, अशा प्रकारे. म्हणजे अग्निदिव्यच म्हणावं. हां. तर हे आत्तापर्यंत की ते अशा प्रसंगांची चित्रंसुद्धा उपलब्ध आहेत. आणि आणखीन थोडंसं पूर्वीचं जर का आपण पाहिलं तर जुलियस सीझरचं उदाहरण आहे. तर हा जुलियस सीझर म्हणजे रोमन राजाच म्हणावं त्याला. तर ह्या जुलियस सीझरच्या घरामध्ये एक दिवस काहीतरी एक सण होता आणि त्याच्यासाठी मग खूप लोकं आलेली होती घरात आणि त्याच्यात एक चोर शिरला. तर घरामध्ये फक्त त्याची बायका होत्या, तर घरात त्याची बायको होती आणि हा चोर शिरला. मग त्याला पकडलं वगैरे असं सगळं झालं. पण मग लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली की तो चोर आणि सीझरची बायको यांच्यामध्ये काहीतरी अफेअर असावा अशी कुजबूज सुरू झाली. तर तसं झाल्यावर सीझरनं त्याच्या बायकोला डिव्होर्स दिला. अरे बापरे. म्हणजे तिचा त्याग केला की तू जा बाई आता सोडून, तू तुझ्या रस्त्या वाटेनं जा. आणि कशासाठी त्याला विचारलं की तू असं का केलंस, तर तो म्हणाला की सीझर्स वाईफ शुड बी अबाव सस्पिशन, की तिच्यावरती कुठल्याही सस्पेक्ट पण केलं नाही असता कामा नये. तर अशा प्रकारे व्याभिचार केला असो किंवा नुसतं सस्पेक्ट संशय असो तरी त्या स्त्रीला आपल्याला असं दिसतं की शिक्षा होते. आपल्याकडे अगदी आत्तापर्यंत सुद्धा कायद्यामध्ये ॲडल्ट्री हा क्रिमिनल गुन्हा होता की ॲडल्ट्री असेल तर कोर्टात जाऊन त्याच्यावरती न्याय मागणं आणि शिक्षा होणं होतं. पण हा कायदा जो होता तो आपल्याकडे ब्रिटिशांकडून आला होता, पाश्चात्य देशातून आलेला हा कायदा होता. भारतीय पद्धत जर का आपण पाहिली ह्याच्यासाठी काय आहे, तर आपल्याला गौतम ऋषी आणि अहिल्याची कथा मिळते. ती पहिली लक्षात येते. रामायणातलीच गोष्ट आहे ती की हिच्या अहिल्याच्या हातून व्याभिचार घडला आहे. गौतम ऋषींना कळतो आणि मग गौतम ऋषी आल्यावर तिला म्हणतात की ते तिला दंड देत नाहीत किंवा ते कोणाकडे जाऊन तिची तक्रार करत नाहीत. ते तिला म्हणतात तू प्रायश्चित्त घे. आणि ते प्रायश्चित्त काय की तुझा स्वतःच्या मनावरती ताबा राहिला नाही, तर मनावरती ताबा येण्यासाठी तू तपश्चर्या कर. आणि जेव्हा तू शुद्ध होशील, जेव्हा तू पवित्र होशील, जेव्हा तू जितेंद्रिय होशील, तेव्हा मी परत येईन. ही खूप छान गोष्ट आहे. हो, म्हणजे मला खरं तर इथे असं वाटतं की ही गौतम ऋषींच्या प्रेमाची कथा आहे. किती प्रेम आहे त्यांचं बायकोवरती की तिला त्यामधून बाहेर येण्यासाठी एक व्यवस्था करून दिलेली आहे, तयार करून दिली. हो. आणि नंतर मग ते येतात परत आणि मग ते सुखानं राहतात असं रामायणातच आपल्याला सांगितलेलं. तर हा फरक आहे की भारतीय एन्व्हायरमेंटमध्ये दंड नाही, प्रायश्चित्त आहे. प्रायश्चित्त घेण्याची सोय आहे की त्याच्यामध्ये तो मनुष्य पुन्हा विचार करतो, त्याला पश्चाताप करायला सवड मिळते आणि सुधारण्याला वेळ मिळतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण याच्यावरनं पण कितीतरी लग्नांमध्ये फार मोठे वाद उत्पन्न होतात. हो, त्याच्यामुळे हे पण तरुणांनी लक्षात घ्यायला हवं. अगदी. आणि आपल्या कथांमधनं हे शिकायला पाहिजे. खरंच आहे. खरं आहे. तर आता दीपालीताई, पुढचा प्रश्न आपण आता बघूया की आत्ताच आपण जे सगळं बघितलं तर मुळात मला नेहमी असं वाटतं की रामाने सीतेचा त्याग का केला. बरोबर की मला असं वाटतं हे ना जुलियस सीझर सारखंच हे झालं की जुलियस सीझर तर खूप अलीकडचा आणि राम तर त्याच्या आधी अनेक हजार वर्षांपूर्वी. तर त्यावेळेचा समाज कसा होता किंवा त्यावेळेच्या समाजात काय एक्सेप्टेबल होतं नव्हतं, हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की रामापुढे ऑप्शनच काय होतं की समजा जर का जनतेमध्ये कुजबूज असेल, जनतेमध्ये जर का असं असेल की रामानं सीतेला परत कसं काय स्वीकारलं, ती जर का इतके वर्ष रावणाकडे म्हणजे वर्षभर राहिली जवळजवळ सीता, तर तिथे लंकेमध्ये राहिलेली असताना तिला स्वीकारलंच कसं.
अशी जर का कुजबूज असेल तर रामानं काय करायचं? म्हणजे राम असं तर म्हणू शकत नाही की त्या धोब्याला आणा वाड्यावरती आणि त्याला फटके मारतो. म्हणजे तिने लंकेमध्ये अग्निदिव्य केलेलं होतं, हो, पण हे लोकांना पुरेसं नव्हतं. पुरेसं नव्हतं. बरोबर आहे. तर रामाला त्यामुळे ऑप्शन काहीच नाही आहे. रामाला आणि पुन्हा इथे काय आहे की रामाची 2 रोल्स आहेत. एक तो राजा म्हणून त्याचं कर्तव्य आहे आणि एक पती, हे त्याचे 2 रोल आहेत. आणि आपण थोडंसं जर का आधीचं पाहिलं, रामाच्या आधी दशरथ राजानं कैकेयीला दिला होता शब्द आणि कैकेयीनं मागितलं की तुझ्या मुलाला तू वनवासात पाठव 14 वर्ष. तर तिथे दशरथानं काय केलं, त्यानं त्याचा पतिधर्मला जास्त महत्त्व दिलं, राजधर्माला महत्त्व नाही दिलं. आणि त्याच्यामुळे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे फार चांगली मुलं होती म्हणून अयोध्येचं नुकसान झालं नाही. पण नाहीतर झालंच असतं, बरोबर, की रक्तरंजितच तिथला सगळा इतिहास होऊ शकला असता. हे जे दशरथाने जी चूक केली, बरोबर आहे. परत तसाच प्रसंग रामापुढे उभा राहतो की पतिधर्म का राजधर्म. बरोबर बरोबर. आणि राम शिकलेला आहे त्याच्यामुळे राजधर्माला जास्त महत्त्व देतो आणि ऑब्व्हियस आहे तेच करायला पाहिजे. आज काय होतं ना की आपल्याला अनेक असे नेते दिसतात की जे आपल्या बायकोला, आपल्या मुलांना प्रजेपेक्षा जास्त महत्त्व देतात आणि त्याचे परिणाम आपण भोगतो. आपण ते फार जवळनं बघितलेलं. हो. तर त्यामुळे इथे जेव्हा राम आणि सीतेची कथा येते की रामानं सीतेचा त्याग केला आहे, तेव्हा त्याच्यामध्ये शिकायचं काय, तर तो राजधर्म शिकायचा आहे. म्हणजे कर्तव्य श्रेष्ठ का आहे, म्हणजे तुमच्या व्यक्तिगत भावनांपेक्षा तुम्ही कर्तव्य श्रेष्ठ. बरोबर. किंवा इथे मला आणखीन एक आठवतं, पृथ्वीराज चव्हाण आणि संयोगिता. तर संयोगिता ही जयचंदाची मुलगी आणि जयचंदाची जर इच्छा नाही आहे की पृथ्वीराजला आपली मुलगी द्यावी, पण वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन दोघं लग्न करतात. म्हणजे इथे काय केलं आहे की पृथ्वीराज चव्हाणनं प्रेमाला जास्त महत्त्व दिलं आहे, पत्नीला जास्त महत्त्व दिलं आहे प्रजेपेक्षा. आणि ह्यामध्ये काय होतं काय की त्यानं एक शत्रू निर्माण केला. आणि हे राजधर्माला धरून नाही आहे. राजधर्म असा आहे की तुम्ही शक्य तितके जास्त मित्र जमवले पाहिजेत, नवीन शत्रू तर निर्माण केले नाही पाहिजेत. आणि काय होतं पुढे आपण पाहिलंच इतिहासात की पुढे जेव्हा घुरीनं आक्रमण केलं तेव्हा जयचंद आला नाही त्याच्या बाजूनं. तर हे भारताचं नुकसान झालं आहे ह्या अशा प्रेमकथांमुळे. तर तुम्ही कशाला महत्त्व द्यायचं, हे रामानं तो धडा घालून दिलाय की तो आपण विसरतो आणि आपण उलट म्हणतो की रामानं केलेलं चुकीचं केलं. पण रामानं राजा म्हणून जे कर्तव्य केले, जे काम केले ते महत्त्वाचं, ते अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदीच बरोबर आहे. आणि मुळात रामाने त्याग केल्यानंतर सीतेनेही त्याला काही विरोध नाही केलेला. कारण तिला माहिती होतं की रामाने त्याग केला तो राणीचा त्याग केला, पत्नीचा नव्हे. हे तिला माहिती होतं. अगदी. किंवा इव्हन मगाशी तुम्ही म्हणत होता की ते राज्याभिषेकामध्ये ज्या शपथा असतात. बरोबर. तर आपल्याकडे राजा आणि प्रजा यांचा दैवी अनुबंध आहे असं समजलं जातं. म्हणजे काय, तर राजा हा ईश्वराचा अवतार आहे आणि त्याचं कर्तव्य काय आहे, तर त्यांनी प्रजेचं पालन करायचं आहे, त्यांनी प्रजेचं रक्षण करायचं आहे, प्रजेला शिस्त लावायची आहे, वेळ पडली तर दंड उगारून तिला नीट मार्गावरती ठेवायचे, ती धर्माने वागते की नाही हे त्याने बघायचं आहे. अशी राजाने प्रजेसाठी करायची, देव म्हणून त्याने करण्याची अनेकानेक कर्तव्य. आपल्या शासनाचा उद्भव कसा झाला हे आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यामध्ये दिलेली असतात. या दैवी चतुष्टय किंवा दैवी अनुबंधामध्ये त्याने सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जेव्हा राज्याभिषेक होतो तर राज्याभिषेकाचे जे मंत्र आहेत ते एका सॉर्ट ऑफ एका करारासारखे आहेत. म्हणजे मग प्रजा विचारते की आम्ही तुला आमचा नेता म्हणून निवडून देतो, तर तू आमचं रक्षण करायला तयार आहेस का, तू आमचं पालन करायला तयार आहेस का, तू जर आमचं पालन केलं नाही तर आम्ही तुला ही शिक्षा देऊ, ती तू भोगायची तुझी तयारी आहे का, किंवा तुझं आचरण अतिशय शुद्ध असलं पाहिजे, तुझ्याबद्दल कुठलीही शंका असता कामा नये, ती तशी जर असली तर आम्ही तुला हा दंड देऊ, तो तुझी स्वीकारण्याची तयारी आहे का.
राजा जेव्हा राजाचा राज्याभिषेक होतो तर त्यावेळेला तो प्रजेच्या या सगळ्या अटी स्वीकारतो आणि त्याला मिळालेलं वैभव, सत्ता, या ज्या सर्व गोष्टी असतात त्या प्रजेने त्याला हे सगळं मान्य करण्याच्या बदलात दिलेले असतात, की सगळं कर्तव्य त्याने पूर्ण करण्याच्या बदलात त्यांनी दिलेली असतात. आणि म्हणजे राज्याभिषेकाचे मंत्र सगळे हे असंच आहे की तू संरक्षण करशील का? होय मी करीन. तू जर नाही केलंस का तर तुला ही शिक्षा मिळेल. अशा प्रकारचे ते मंत्र आहे. ते मुळात बघायला पाहिजे. तर हा राज्याभिषेक होताना राजा, त्याची पट्टराणी आणि त्याचे राजपुत्र किंवा राजपरिवाराचा एकंदरीत तिथे अभिषेक होतो. त्यामुळे हा राजा जेव्हा हे वचन देतो प्रजेला तर त्यावेळेला त्याची राणी, राजकुमार, त्याचं अख्खं कुटुंब हे वचन प्रजेला देत असतो. त्याच्यामुळे ते जी सत्ता वगैरे जी भोगतात तर त्याच्यामध्ये ते एखाद्या दुधारी तलवारीवरती ते उभे असतात. ते त्यांना खूप वैभव मिळतं, सत्ता मिळते, पण ती केव्हाही जाऊ शकते जर प्रजेच्या विरुद्ध तुम्ही केलात तर. आपण रामाला असं म्हणतो की तो आपण खूप मानतो का तर तो अतिशय नीतीने चालणारा माणूस होता आणि इतका धरून चालणारा राजा आपण दुसरा कुठला पाहिलेला नाही. त्याच्यामुळे आजही आपण त्याला अवतार समजतो. तर राणीचा पण म्हणजे सीतेचा पण राजा रामाबरोबर अभिषेक झालेला होता. जेव्हा त्याचा राज्याभिषेक झाला तेव्हा तिनेही या सगळ्या शपथा प्रजेसाठी दिलेल्या होत्या. त्यामुळे रामाने जेव्हा एका धोब्याचं बोलणं ऐकून जेव्हा सीतेचा त्याग केला तिने काहीच ती बोलली नाही, पण तिला माहिती होतं की राम हा राजा म्हणून त्याचं कर्तव्य करतोय आणि राणी म्हणून तिचंही हा निर्णय मानणं हे तिचंही कर्तव्य होतं. जे सगळं तुम्हाला मिळालं त्याचीही किंमत होती. त्याच्यामुळे सीतेने कुठे कुरकुर नाही केलेली. पती पत्नी म्हणून त्यांच्यावरही अन्याय झाला, पण जेव्हा राजा म्हणून तुम्ही स्वीकारता, राजेपद स्वीकारता, तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या व्यक्तिगत आयुष्याचा त्याग केलेला असतो. त्याच्यामुळे ते आयुष्य आपोआप दुय्यम होतं आणि सीतेला हे फार चांगलं कळत होतं. आणि पुन्हा तत्कालीन समाज परिस्थिती किंवा हे असं सगळं आपण लक्षात घेऊन आपण त्याच्यावरती आपण भाष्य करायला पाहिजे. आणि त्याची कारणं ही अशी आहेत. फारच सुरेख, फारच सुरेख. तर आता प्रेम करताना काय काय आपण लक्षात ठेवावं असं आपण तरुण मुलांना सांगू? प्रेम करताना मला असं वाटतं की ह्या सगळ्या आपण जो काय चर्चा केली ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी की कशाला महत्त्व द्यायचं, की गुणांना महत्त्व देणार का अर्थाला महत्त्व देणार. किती म्हणजे आजकाल असं असतं की घर आहे का मुलाकडे असं बघितलं जातं, किंवा किती पगार आहे किंवा शेती आहे का वगैरे अशा सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. पण आपल्याला आपल्या कथा शिकवतात की मुलाचे गुण किंवा मुलीचे गुण हे जास्त महत्त्वाचे आहेत. बरोबर. तर गुण पाहायला पाहिजेत. काहीतरी गिफ्ट दिली त्यांना भाळून जाणं हे बरोबर नाही. की किंवा कुठेतरी फिरवून आणलं म्हणजे मुलींना आजकाल ह्या छोट्या छोट्या गोष्टी अशा वाटतात की ह्याच सगळं आहे. पण हे काय म्हणायचं, प्रेमाचे सिम्बॉल्स. हो ना, की लाल गुलाबाचं फुल आणून दिलं की प्रेमाचा सिम्बॉल. पण असं लक्षात घ्यायला पाहिजे की खरा प्रेमाचं चिन्ह, खरं प्रेमाचं प्रतीक काय आहे, की एक चांगली व्यक्ती असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रेम करताना आपल्याला असं दिसेल की ह्या सगळ्या कथांमध्ये बरं का, की शिवपार्वतीची असू देत किंवा राम आणि सीतेची असू देत, त्याच्यामध्ये ना कुठेही घाई नाही आहे की पटपट आपण लग्न करू असं नाही आहे कुठे. हां, की त्याच्यामध्ये रामानं धनुष्य मोडल्यावर जनक सांगतो की मी असा असा पण होता आणि मी आता सीतेचा तुझ्याशी विवाह करतो म्हणून. पण राम काही म्हणत नाही आणा येऊ देत, बरं मला येऊ देत मी घालतो असं नाही म्हणत. राम म्हणतो की नाही, दशरथ राजा म्हणजे माझे वडील काय सांगतील त्याच्यावरती. हां, मग तिथून दूत जातात, दशरथाला सगळा निरोप मिळतो. पुढची पण गोष्ट ऐकण्यासारखी आहे बरं का. दशरथाला हे सगळं कळल्यावर त्याला आवडतं बरं का, की सीता ही चांगली मुलगी आहे आणि एका चांगल्या घराण्याशी आपला आता हे होणार संबंध प्रस्थापित होतील. पण दशरथ लगेच हो म्हणत नाही. दशरथ आपल्या पुरोहितांना विचारतो, आपल्या गुरूंना विचारतो. ही एक गोष्ट आहे की जी आजकाल आपल्या आयुष्यात मिसिंग आहे. एक गुरु असणं, एक मेंटॉर असणं, की काहीतरी आता मी निर्णय घेणार तर पटकन निर्णय नाही घेणार, विचारणार कोणाला तर गुरुला, की हे असं असं आहे तर हे बरोबर आहे की नाही. मग वशिष्ठ ऋषी आहेत ते म्हणतात की हा चांगला निर्णय आहे.
मग दशरथ राजा आपल्या मंत्र्यांना विचारतो की हे असं स्थळ आलेलं आहे की रामाचं आपण लग्न हिच्याशी लावू शकतो का. मग ते पण हो म्हणतात. मग दशरथ राजा ह्या सगळ्यांना घेऊन जातो आणि त्यांचं. तर ही गोष्ट आपल्याला शिकायला पाहिजे अगदी अगदी. की लग्न करणं हा काय एक क्षण आहे, एक इव्हेंट आहे, पण पुढचं पूर्ण आयुष्य ज्याच्याबरोबर काढायचं आहे, 2 कुटुंब जी एकत्र येणार आहेत, त्याचा परिणाम काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्या आईवडिलांचं मत घेणं आवश्यक आहे. गुरूंचं एका मेंटॉर पाहिजे अगदी आयुष्यात. खरी 1000% खरी गोष्ट आहे. अगदी. तर काहीही करून एक गुरु असायला पाहिजे. तर हे पण शिकण्यासारखं आहे. आपलं प्रेम कामाधिष्ठित नसायला पाहिजे, अर्थाधिष्ठित नसायला पाहिजे, धर्माधिष्ठित असायला पाहिजे. विवेक पाहिजे, वैराग्य पण पाहिजे. अगदी. आणि समोरच्याच्या इच्छेचा मान ठेवायला पाहिजे. हो. आणि अजून एक होतं की गुण समजून घेण्यासाठी एक फार छान श्लोक आपण मगाशी बोललो होतो तुझ्या. खरं पाहते. हां, तर हा जो श्लोक आहे हा शाकुंतलात आलेला आहे. बरं. जेव्हा शकुंतलेला घेऊन दुष्यंत काही तिला नेण्यासाठी कोणाला पाठवत नाही आणि ती तर गर्भवती होते. त्याच्यामुळे मग कण्व ऋषी शार्गधर या आपल्या शिष्याला सोबत देऊन ते दुष्यंताकडे शकुंतलेची पाठवणी करतात. तर तिथे दुष्यंत राजा काही तिचा स्वीकार करत नाही. तर यावेळेला तो ऋषिकुमार तो सांगतो, तो तिथे भर सभेमध्ये शकुंतलेला जे सांगतो ते आजही आपण विचार करायला पाहिजे. तो सांगतो, अतः परिचय कर्तव्यम विशेषात संगतम रह अज्ञात हृदयेष्वेन वैरी भवती सौहृदम. म्हणजे काय, तर एकांतातलं गुप्त प्रेम खूप पारखून घेऊनच करायला हवं. ज्याचं मन कळलेलं नाही अशांशी जोडलेली नाती ही शत्रूसारखी शत्रुत्व करणारी ठरतात. तर हे तुम्ही जेव्हा प्रेमात पडता किंवा तुम्ही प्रेम ज्याला म्हणता, तर त्यावेळेला हे तुम्ही करणं आवश्यक आहे. हो. त्यासाठी हा फार महत्त्वाचा श्लोक वाटतो. आणि आजकालच्या आपण सुरुवात केली तेव्हा तुम्ही म्हणालात की आजकालची ही जी काही प्रकरणं आपण ऐकतोय, आपल्या कानावर येत आहेत, त्या सगळ्या प्रकरणांमध्ये असंच दिसतं की ज्याच्यावर प्रेम केलं तोच शत्रू होतोय, की त्याच्याकडनंच ह्या मुली मारल्या गेलेल्या आहेत. तर किती डोळसपणे प्रेम केलं पाहिजे. अगदी 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 खरं आहे. कारण प्रेम ही एकदा करून टाकण्याची गोष्ट नाही आहे, तर ती आयुष्यभर निभावण्याची गोष्ट आहे. हो. आणि ती छानपणाने आयुष्याचा आनंद घेत जर तुम्हाला करता यायला हवी असेल तर तुम्ही डोळस राहणं ही फार गरजेची गोष्ट आहे. अगदी बरं. खरंच दीपालीताई, आज तुम्ही फार छान सांगितलं प्रेमाचे रंग कसे, प्रेमातुझा रंग कसा, किंवा पाडगावकरांच्या भाषेत म्हटलं तर प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं, पण तरीसुद्धा त्याच्यात काहीतरी फरक असतो. तो आज आपण समजून घेतला. धन्यवाद. धन्यवाद.